बीपी वाढेल हो. आता काय होऊचा तर होऊ दे, पण माका ही रवाचा नाही. मी काय बोलताय ऐकन तरी घ्या ना. बघ आता माहिती आहे की गरीब माणूस असं आणि गरीबाची या जगात कोणाच किंमत नाही ह्या पण मी ओळखून चुकले. पण मी गरीब असले ना तरी लाचार नाही आहे. हा सांगान ठेवतोय, मी घरी बसलेलो असले आजारी असले तरी मी सगळ्यांचं ऐकून नाही घेणार. हा अहो नका ना असं करू. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होता. तू सारखं सारखं माझंच कसं काय गैरसमज होता. हा सकाळी सुद्धा या डॉक्टरांनी माझ्या चोरीचा आळ घेतले. मान्य मी दारू पितय, आजारपणामुळे पितय गो, पण म्हणून मी चोर नाही. मग हे डॉक्टर शुभंकर माझ्यावर कसे काय आळ घेऊ शकतात. हा माका माहिती आहे माझा अपमान करायचा ना म्हणा नाही सर आणल्याने माका. ह्यांका ना ह्यांच्या श्रीमंतीचो ह्यांच्या डॉक्टरकीचो एवढो माझा ना की माणसांका माणूस म्हणून जगवतात ह्या सुद्धा त्यांना माहित नाही गो. मग असं नाही होत मी जात आहे सोन. नाही नाही पण माझाच चुकला. मी ना त्या हॉस्पिटलातच निघून जायला पाहिजे होता. पण तुझ्या प्रेमान अडवल्यान गो माका. माका ना तुझ्यावर आयुष्यभर वजा बनून राहायचा नाही. हा नाही जगूचा मग तसा. चुकला चुकला माझा चुकला माझा चुकला. मी सगळं करेन. तुम्ही माझं नाही ऐकणार, तुमच्या बयोचं नाही ऐकणार का? तुमका आईची शपथ. भारती अगं का नाव घेतलंस ग तिचा. भारती भारती गेली असती ना तरी तिची खोटी शपथ मी नाही घेऊ शकत गो, नाही घेऊ शकत. का माहितीये भारती जरा असती ना तर माझा हे अपमान झालो ना तो तिका सहन नसतो झालो. मी का जगते का जगते. मग असं वाटतं आज की त्या नदीत वाहून गेलं असतं ना तर बरा झाला असता गो. आजचा दिवस तरी दिसला नसतो माका. नाही नाही सहन होत. भारती भारती माका बोलून घे गोवर. भारती नका ना असं बोलू. हो देवान तुमका माझ्यासाठी परत पाठवलाय हो. माका तुम्ही हवे आहात. मी असे ना मी सगळं नीट करेन. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही या जगात मानान जगात. हो तो माझं तुझ्यावर विश्वास आगो, पण या माझ्या फुटक्या नशिबावर नाही. या माझं नशीब ना माका जैसर घेऊन जाईन ना थंय जाईन मी, पण आता इथे नाही थांबूच आहे मी. अहो थांबा ना. नाही नाही नका ना जाऊ प्लीज प्लीज. नको अडू माका. मका जाऊ दे मका जाऊ दे मका जाऊ दे. बाबा तुम्ही तरी सांगा ना अंका. मी तुमच्या पाया पडते प्लीज. त्यांना जाऊ नका देऊ बाबा प्लीज. सांगा ना गैरसमज झालाय तुमचा. सांगा ना बाबा त्यांना प्लीज. को कुणाकडनं अपेक्षा करतेस. जाते मी. थांबा. तुम्ही नका जाऊ.
हवं तर मी हात जोडतो तुमच्या पुढे. चूक माझीच. माझाच काहीतरी गैरसमज झाला. आता तरी थांबा ना प्लीज. तर तू बोलतस म्हणा थांबतोय. माझ्या लेकीच्या सांगण्यावर थांबताय मी आहे सर. तुमका माझा त्रास होत असा तर आताच सांगा. मी आताच्या आता जाते. आणि मका थांबूचं असत ना तर मका माणसाप्रमाणे वागवा. हा कोणी तुमका त्रास नाही देणार. तुम्ही चला ना, चला पिशवी द्या. मी तुमच्या पाया पडते प्लीज. त्यांना जाऊ नका देऊ बाबा प्लीज. हवं तर मी हात जोडतो तुमच्या पुढे. दादा, तू जागी आहेस अजून? दादा माका माहिती आहे सुनील खोटं बोललो, पण तू त्याची माफी कित्याक मागितलंस? मी बयोला रडताना नाही बघू शकत. त्या बिचारीची अवस्था तर माका पण बघवत नाही. म्हणून तर तो नको आना आपल्या खै. मग त्याला जाऊ द्यायचं ना. कित्याक थांबवलं? मन अगं तो नाटक करत होता. तो जाणार नव्हताच इथून. आणि तो मुद्दाम गेला जरी असताना तरी बयोही त्याच्यासोबत गेली असती, जे मला नकोय. बाबा, माका माहिती आहे तुमका खूप वाईट वाटलंय. तुम्ही त्यांच्या वांगडा असे वागले पण नसाल ह्या पण माहिती. त्यांचाच काहीतरी गैरसमज झाला असेल. बाबा यात त्यांचा तरी काय दोष आहे? इतकी वर्ष त्यांका लोकांनी तसाच वागवला. सगळे लोक त्यांका वाईटच समजतात असं त्यांका वाटतं. एकटेपणामुळे त्यांका कोणावरती पटकन विश्वास ठेवणं जमत नाही. हो, तुम्ही त्यांका सांभाळून घ्याल ना. तुला काही अक्कल आहे की नाही? त्याशिवाय का माका इतका समजता? काय समजतं? हे बघ, तू अजूनही इथेच आहे आणि ती भिकारडी बयो सुद्धा. जायला निघाला होतास ना, मग कशाला थांबलास? मी ना कच्चो खेळाडू नसे. नीट सांगशील काय बडबडत असता? हे सगळं गेम ना आता माझ्या लक्षात दिलेलं. काय कळलंय तुला? मी जर ऐसून गेलो असतो ना तर माझ्या मागणं बयो पण इली असते कदाचित. पण त्या बयोचा जीव हा ना त्या शुभंकर मध्ये अडकून राहिलो असतो. आणि शुभंकरचो बयो मध्ये. मग एक सांगा, तुमका तात्पुरतो इलाज होयो हा का कायमचो? मला सांग, तू तिला इथून कायमचं कधी घेऊन जाणार आहेस? शुभंकर आणि बयो मध्ये फूट पडत ना,
देवा. पण ह्या कसा शक्य सांगशील? या सुनील बोलेक सगळा शक्य. तुमका काय वया काय? काय नाही गो भयो, तुझ्या रूपानं माका सगळा मिळाला. तरी तुमका माझ्या वांगडा काय बोलायचं आहे का? अगो त्या तुमका शपथ आहे माझी, खरा खरा सांगा काय झालाय. अगो लयच हट्टी तू. शपथ घातलंस तर ती मोडू पण नाही शकत. एवढं सगळं करतोस तू माझ्यासाठी आणि कसं सांगू तुका ताच कळत नाही. हा तुमच्या मनात जा काय ना तुम्ही माका सांगा. हे बघा तुमका टेन्शन येईल मग बीपी वाढत ना. सांगा काय झालंय. गो केवढा करतस गो माझ्यासाठी, केवढा करतस. देवा देवा तुझे उपकार कसे फेडू रे मी, कसे फेडू. माझ्या पोरीन माका इतका दिल्या तरी माका तिच्या पुढे हात पसरू लागतात. त्याचं लय वाईट वाटतं रे देवा, लय वाईट वाटतं. काय झालंय मी असा ना सांगा माका. ते माझे भाड्याचे पैसे देऊचे राहिले आहेत ना, त्यांचा फोन इलो होतो. जर पैसे नाही दिले ते माका ठार मारतले. धमकी दिली आहे त्यांनी माका. काय मारायची धमकी? होय. आपण पोलिसात जाऊया काय? काय पोलिसात? नाही नको नको, पोलिसात नको. कित्या? पोलिसात जाऊन काय उपयोग? आणि पोलिसात जाणं म्हणजे ही मोठ्यांची कामं नाही गो. गरिबांका ना स्वतःचं रक्षण स्वतः करूक लागता. अहो पण पोलिसांका सांगितलं ना मग आपला तक. अगो पोलिसात गेलो ना तर प्रकरण आणखीन वाढत. आणि समजा मी पोलीस स्टेशनात गेले बाहेर येणार मग ते माका जिथे नाही सोडतले. आणि हे बघ आपला ना प्रकरण वाढवूचा नाही, हा संपूचा. हा तू माका पैसे देणार होतीस ना गो. जास्त नाही, फक्त 12,000 होईल. 12,000? हे प्रकरण कायमचा मिटात. तुझ्या बापाचा जीव वाचा तू. ठीक आहे, नसतील तुझ्याकडे तर राहू दे. मी बाहेर काहीतरी काम करीन आणि हळूहळू देऊन टाकीन त्यांचे पैसे. पण माका तुका त्रास नाही देऊच. मी काय करू. माझी ही तब्येत अशी, माझी फाटकी परिस्थिती, काय करू ताच कळत नाही. आधी असा नव्हता, मी बेफिकीर होतय. हा एकटोच होतय ना मी. आता तू माका भेटलेस, माका ना तुझी काळजी वाटतं गो, बाकी काय नाही. तुझी काळजी वाटतं माका. आणि तुका काय झालेलं माका चालणार नाही. तुझ्यासाठी ना मी काय पण करूक तयार आहे. हा तुम्ही शांत व्हा. तुमका काय नाही होणार, मी काय नाही होऊ देणार. माका पण काय नाही होत. हा मी बघते काय ता करते. तुझे उपकार कसे फेडू मी, कसे फेडू. हो मुलं उपकार नाही कर्तव्य पार पाडतात. हा मी सांभाळेन काय ता. तुम्ही आराम करा आता. जाऊ ना. देशील ना तू माका पैसे. येते मी. अयो मी सगळं ऐकलं. तू खैना आणतलं 12,000 रुपये आणि त्या पैशाचं तू काय करतो तर जाऊन.
म्हणजे ते पैसे घेऊन तो हे आते तू नको ना टेन्शन घेऊ. आणि त्यांका ते पैसे खोलीसाठीच हवे आहेत. माझ्या समोरच कितीतरी वेळा त्यांका फोन येला. आणि लहानपणापासून आई वडील आपल्यासाठी एवढं करतात. मग हे आता त्यांचे प्रश्न सोडवणं माझं कर्तव्य आहे ना. मी बघते काय ताप. मी करेन मॅनेज. हा नाश्ता. काय हो पोरगा, सगळीकडे पुस्तकाच. हा या कामाचा काय करताय? काय नाही. अरे मी तुकाच भेटू गेलाय. बस 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 बस. अरे बस. तू आता तू डॉक्टर आहेस ना? नाही झालो नाही अजून, पण होईन. हा आमची बयो पण होतली. आमची बयो हुशार. तिचा पण स्वप्न होता मोठेपणी डॉक्टर व्हायचा. हुशार आमची बयो. म्हणजे सगळ्यात हुशार. अभ्यासात हुशार, घरकामात हुशार. आणि बोलूक लागली ना तर कोण हात नाही धरचं. पण नशीब वाईट हा रे तिचा. नशीब वाईट हा. मी नदीत भावान गेलंय आणि ती तुझी सावत्र बहीण झाली आणि मी सावत्र बाबा. काय गणला ना काहीतरी. ह्या असा होता माझा. हे काय लक्षात राहत नाही माझ्या आजारपणामुळे. म्हणजे कसा तुझे बाबा आहेत ना ते तिचे सावत्र बाबा. पण ती त्यांकाच बाबा म्हणता ना म्हणून माझ्या तोंडात निघान गेलं की मी सावत्र बाबा. मग पुस्तक दे ना एक. ते आता पुस्तक दे. हो पण ते इंग्लिश आहे. तुम्ही वाचता का इंग्लिश? आवड आहे तुम्हाला? खूप आवड हा. वाचनाची नाही चित्र बघूची. मी चित्र बघीन आणि बयोग सांगन की तू जा शिकतस ना तर माका माहिती आहे म्हणा. देतस ना? हो. हे घ्या. काय झालं? नाही सर आहे सर. माझा डोका लय दुखू लागला. अचानक होता. थांबा मी मी गोळी घेऊन येते. थांब थांब. टॅब कुठे गेला माझा? इथेच तर ठेवला होता. बॅगेत तरी नाही पण इथेच होता. बयो नाश्ता रेडी आहे. चल. आते मी बाबांका चहा देऊन येते. ते हॉस्पिटलला लवकर जाणार. मग हे नाश्ता करेन. काय ग तुझे बाबा कधीपासून हॉस्पिटलला जायला लागले? अगो मी आपल्या बाबांबद्दल बोलत होते. आपले नाही माझे बाबा. माझ्या एकटीचे बाबा आहेत ते कळलं? आजपासून तुझ्यासाठी माझे बाबा
फक्त डॉक्टर शुभंकर देवचाके. आजपासून तू माझ्या बाबाला बाबा म्हणायचं नाहीस, फक्त डॉक्टर म्हणायचंस. नाहीतर मी माझ्या बाबाला आजपासून बाबा म्हणणं थांबवेन.